वेलकम सर. आलेल्या सर्व पालकांचे व विद्यार्थ्यांचे जाधव क्लासेस नीरा यातर्फे सहर्ष स्वागत. सर्वांनी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आज पाहिलं तर या ठिकाणी आपण दोन मोठे असे कार्यक्रम आज इथे एकत्र घेत आहोत. एक म्हणजे 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आहे आणि दुसरा म्हणजे जे जाधव क्लासेस यांनी जे परीक्षा घेतली होती स्कॉलरशिपची त्याचं आज बक्षीस वितरण समारंभाचं नियोजन आहे. तर या कार्यक्रमाची सुरुवात आपण पहिल्या स्वामींना हार घालून, नंतर इथे सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन करून नंतर आपले वक्ते त्या स्वतःचं मनोमत व्यक्त करतील. अशी ही कार्यक्रमाची रूपरेषा सुरुवातीची असेल. नंतर बक्षीस वितरण समारंभ होईल आणि त्यानंतर सर्व मान्यवरांचे आभार मानण्यात येतील. ही अशी आजची ह्या कार्यक्रमाचं स्वरूप आहे. तर मी या ठिकाणी सरांना आणि जाधव सर दोघांनाही विनंती करतो की स्वामींच्या फोटोला हार घालून, मूर्तीला हार घालून त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होईल. लक्षावधी वर्षांनी एखादा सूर्य निर्माण होतो. लक्षावधी वर्षांनी एखादा सूर्य निर्माण होतो. कित्येक कळप शोधल्यावर एखादा कस्तुरी मृग सापडतो. कित्येक कळप शोधल्यावर एखादा कस्तुरी मृग सापडतो. हजारो शिंपले उघडल्यावर एखादा मोती दिसतो. शेकडो माणसे आयुष्यात भेटतात, पण तुमच्यासारखा एखादाच मौल्यवान असतो. आजच्या या कार्यक्रम प्रसंगी मी मान्य श्री पाटील सर
रिव्हॉल्युशन सायन्स अकॅडमी सोमेश्वर संचालक यांना आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षपद भूषवण्यासाठी विनंती करतो. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले श्री गणेश सावंत सर, संस्थापक विवेकानंद अभ्यासिका सोमेश्वर नगर, हे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे. त्यानंतर सत्कार समारंभ होईल. त्याच्यामध्ये मी 10वीतील ज्या 2 विद्यार्थिनी आहेत त्यांना विनंती करतो की मान्यवरांचा आपण सत्कार करायचा आहे. प्रथम विनंती करतो पाटील सर यांचा सत्कार पुष्प देऊन विद्यार्थिनींनी करावा. या हा चालेल. यानंतर गणेश सावंत सरांना विनंती करतो की त्यांनी आपला सन्मान स्वीकारावा. समोर यानंतर संगरत्न मस्के सरांना विनंती करतो यांचा सत्कार मुलींनी करावा. त्यानंतर श्रीकांत देव स्वामी समर्थ पुजारी यांचाही सत्कार होईल. यानंतर राहुल शिंदेंना विनंती करतो की त्यांनी आपला सन्मान स्वीकारावा. त्याचप्रमाणे शिर्के सरांनाही विनंती करतो की त्यांनी आपला सन्मान करावा. नमस्कार. स्टेजवर जमलेले पाहुणे, गुरुजन वर्ग, प्रिय पालक वर्ग, मुलं मुली आणि शिक्षक वर्ग, आमच्या क्लासतर्फे दरवर्षी 10वीचा निरोप समारंभ घेतला जातो. त्यामध्ये विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन, पेपरला जाताना काय काळजी घ्यायची, त्याच पद्धतीने पेपरच्या आदल्या दिवशी काय करायचं, हे सगळं आम्ही क्लासमध्ये सांगितलेलं त्यांना. तर 1990 साली आपल्या क्लासची स्थापना झाली. कित्येक विद्यार्थी शिकून मोठ्या पदावर गेलेले आहेत आणि मी सुद्धा आशा करतो तुम्ही सुद्धा भविष्य काळामध्ये गगना एवढी भरारी घेऊन आपलं साध्य सिद्ध करायचं. निरोप समारंभ म्हणजे आपला निरोप नव्हे तर ही गगनाला भेटणारी साध आहे. सहवास तुटला म्हणून संबंध तुटत नसतात आणि संबंध तुटला म्हणून नाती तुटत नसतात. 10वीची बॅच ही अशी स्मरणात राहील. त्या विद्यार्थ्याने भरपूर कष्ट केलेले 10वीमध्ये आणि त्याचं फळ तुम्हाला तुमच्या टक्केवारीच्या रूपामध्ये तुम्हाला मिळणार आहे. आणि मी सांगतो 100% निकाल हा क्लासचा लागणार आहे. दरवर्षी 100% निकाल लागतो आणि त्या परीने आम्ही भरपूर प्रयत्न केलेले आहेत. फक्त आता ते म्हणतात का नाही, युद्धाला जाण्याच्या अगोदर तलवारीला धार लावावी लागते आणि ती धार तुम्हाला लावून दिलेली आहे आणि त्या बोर्डाच्या परीक्षेच्या युद्धात तुम्हाला जिंकायचे आणि तिथं जो जिंकेल तोच यशस्वी होईल. आणि अपयश ही यशाची पहिली पायरी, लक्षात घ्या.
अपयश आल्याशिवाय तुम्हाला कोणते यश दिसणार नाही. तेव्हा सर्व 10वीच्या विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा. आणि मन लावून अभ्यास करा, मन लावून परीक्षेला सामोरे जावा. कुठलं टेन्शन घेऊ नका, तुम्हाला ताण म्हणून काहीच घेऊ नका. तुमचा अभ्यास झालेला आहे, फक्त मन आपलं खातं माझा अभ्यास झाला नाही. हा अभ्यास तुमचा झालेला आहे. बी कॉन्फिडन्स. फक्त डोकं शांत ठेवायचंय आणि तुमची एकाग्रता वाढवण्यासाठी रोज एक योगा करा. सकाळी उठल्या उठल्या एक योगा करा, तुमच्या मनावरचा ताण आपोआप खाली येईल बघा. आणि तुम्ही फ्रेशपणे पेपरला जाऊन पेपर व्यवस्थित लिहू शकता. आणि एक सूचना माझी आहे, ज्या दिवशी बोर्डाचा पेपर असेल, कुठलाही पेपर असेल, पहिला पेपर असेल, पहिल्या पेपरला अनेक गर्दी जमते आणि विद्यार्थ्यांचं माइंड डिस्टर्ब होतं. बेस्ट ऑफ लक, बेस्ट ऑफ लक, बेस्ट ऑफ लक. आणि त्यामुळे जो अभ्यास केला त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन रिलीफ होऊन जातं. 1 तास अगोदर, परीक्षेच्या 1 तास अगोदर कुणीही कोणाशी बोलायचं नाही. शांत माइंड शांत ठेवायचं, मन शांत ठेवायचं. म्हणजे तुम्हाला पेपरमध्ये उत्तरं आपोआप येतील. आणि पहिले 2 किंवा 3 प्रश्न, एक टेक्निकली सांगतोय मी, पहिले 1 ते 2 प्रश्न ॲक्युरेट विदाऊट खाडाखोड करता चांगल्या अक्षरामध्ये ते लिहायचे. कारण फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन असते. तुम्ही पहिले 2 क्वेश्चन चांगले लिहिले, पाठीमागच्या क्वेश्चन मध्ये 1-2 मुद्दे राहिले तरी त्या परीक्षक जो पेपर चेक करतो त्याचा हात ढिला परत जातो. ही सायकोलॉजी आहे. आणि नाही तर पहिले 2-3 क्वेश्चनला खाडाखोड केली त्याच्यावर तो काय होतो, डिस्टर्ब होतो. आणि त्याच्यावर त्याला विद्यार्थ्याची लेवल कळते काय ते, आणि त्याच्यावर मार्कावर इफेक्ट होतो. त्यासाठी पहिले 2 ते 3 क्वेश्चन शांततेने लिहा. 5 मिनिटं जादा जाऊ द्या, पण खाडाखोड करू नका. आणि 10वी नंतर तुम्हाला अनेक दरवाजे पुढं उघडे राहणार आहे. तुमच्या भविष्याची ती वाट बघता. पण तुम्ही कॉलेजला जाल, फक्त दोन्ही जाधव सरांना कधी विसरू नका. कारण निरोप म्हणजे आनंद सुद्धा आहे आणि डोळ्यामध्ये अश्रू सुद्धा येतात. चालू मध्ये मी तुम्हाला बोललो असेल, चांगल्यासाठी बोलतो माणूस. तुमचं माझं वैर नाही किंवा त्या सरांचं तुमचं वैर नाही. तुमचं भविष्य चांगलं व्हावं, आम्ही जिथं चुकतो तिथं बोलत असतो. काय काय जी मनं दुखवली असतात त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. पण जास्तीत जास्त मार्क मिळवा. तुमच्या आईवडिलांचं नाव चांगलं रोशन करा. तुमचं नाव झालं म्हणजे आमचं पण नाव होणार आहे. कुठं होता रे, जाधव प्लसला होता. त्यासाठी बी कॉन्सन्ट्रेट. आणि एक लक्षात ठेवा की डू नॉट थिंक अबाउट द पास्ट. भूतकाळात काय झालं याचा विचार करू नका. पास्ट इज डेथ. भूतकाळ मेलेला आहे, तो गेला. डू नॉट थिंक अबाउट फ्युचर. आता तुम्ही म्हणता सगळं भविष्याबद्दल तुम्ही बोलला आणि तुम्ही भविष्याचा विचार करू नका म्हणताय, पण भविष्य तुम्ही बघितलंय का? फ्युचर इज अनसीन बट यू थिंक अबाउट द प्रेझेंट. तुम्ही वर्तमान काळाचा विचार करा. प्रेझेंट इज गोल्डन. आणि प्रेझेंट गोल्डन झालं की फ्युचर सुद्धा गोल्डनच तयार होतं. तेव्हा सगळ्यांनी शांततेने पेपर सोडवायचा आहे. आणि अजून काही शंका असतील परीक्षा काळामध्ये येऊन विचाराव्यात. आम्ही दोघं भाऊ तत्पर आहोत तुम्हाला मार्गदर्शन करायला. त्यामुळं थोडक्यामध्ये मी माझं भाषण संपवतो, मार्गदर्शन संपवतो. आणि अजून एकदा 10वीच्या विद्यार्थ्यांना हार्दिक 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 शुभेच्छा. धन्यवाद अनिल सर. आपण 100% यशाची परंपरा राखत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. हा निरोप नाही, ही नवी सुरुवात आहे. हा निरोप नाही, ही नवी सुरुवात आहे. तुमच्या आठवणींचा सुगंध मनात दरवळत राहील. तुमच्या आठवणींचा सुगंध मनात दरवळत राहील. मैत्रीचे धागे कधीही तुटणार नाहीत. पुन्हा भेटू लवकरच हीच मनी आस आहे.
आजच्या कार्यक्रमानिमित्त मी राहुल मोरे सरांना विनंती करतो. हे उद्योजक आहेत, यशस्वी उद्योजक आहेत आणि त्यांनी असं आपल्याला मोलाचं मार्गदर्शन करावं असं मी त्यांना विनंती करतो. सर्वप्रथम व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सर्व पालक वर्ग आणि आलेले सर्व विद्यार्थी यांचा माझा नमस्कार. मी आज या ठिकाणी हा बाय डिफॉल्ट आमचा सगळा प्रोग्राम इथे होतच असतो दरवेळेला. जाधव क्लासेस हे खूप नामांकित असं ही संस्था आहे आणि खूप वर्ष झालं या नीरा या पंचक्रोशीतून एक नावाजलेले असं क्लासेस आहे. या ठिकाणी आम्ही बघतो की येणारा प्रत्येक विद्यार्थी, मग मी त्यांचा विद्यार्थी आहे, माझा पुतण्याही त्यांचा विद्यार्थी आहे. म्हणजे ही परंपरा खूप जुनी आहे. म्हणजे गेले कित्येक वर्ष हे दोघं भाऊ अनिल सर आणि मुकुंद सर हे दोघं इतके मन लावून शिकवतात विद्यार्थ्यांना आणि त्यांची शिकवण्याची टेक्निक खूप छान आहे. त्याच्यातूनच तुम्हाला सगळ्यांना दिसतंय की 100% रिझल्ट आतापर्यंत त्यांच्या क्लासेसचा आहे. म्हणूनच जाधव क्लासेसचा प्रेफरन्स अख्ख्या पंचक्रोशीत तुम्ही म्हणाल तर जाधव क्लासेसच प्रेफर केले जातात मॅक्सिमम. हे मी तुम्हाला का मुद्दाम सांगतोय की आम्हाला अनुभव आहे. मी त्यांचा विद्यार्थी आणि माझा पुतण्याही त्यांचा विद्यार्थी आणि आम्हाला काय फायदा झाला हे त्याचंच एक उदाहरण आहे की आम्ही तिथून शिकून मोठे झालोय. त्यामुळे तुम्ही आज जे काही घडता आहात ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडतात. आम्हाला त्याच्यात काही शंकाच नाहीये की सरांनी म्हणजे पूर्ण सिलेबस तुमचा बाय हार्ट करून घेतला असेल. तुम्हाला सगळ्या 10वीच्या विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ लक. आणि बाकीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा सरांकडे म्हणजे ते शिकवतात ते बरोबर शिकवतात, तुम्ही ते प्रॉपर आत्मसात करा आणि पुढे मोठे व्हा. धन्यवाद. धन्यवाद मोरे सर. सारेच सोडून जाताना मन भरून आले, सारेच सोडून जाताना मन भरून आले. कालपर्यंत सोबत होतो आज एकाकी झाले. सोबत घालवलेले क्षण नेहमीच आठवतील. निरोप घेताना डोळ्यात पाणी, ओठावर हसू राहील. यानंतर मी आमंत्रित करतो आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री गणेश सावंत सर, विवेकानंद अभ्यासिका सोमेश्वर नगर. सरांचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर त्यांच्या अभ्यासिकेतून खूप सारे PSI त्यांनी असंख्य विद्यार्थी घडवले आणि बरेच जण शासकीय नोकरीत कार्यरत आहेत. सर मला वाटते बऱ्यापैकी 1 तासभर तुम्ही बसून आहात, कंटाळलेला आहात, बरोबर ना? सन्माननीय व्यासपीठावरील उपस्थित सर्व गुरुजन वर्ग, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री पाटील सर, त्याचबरोबर जाधव क्लासेसचे सर्व संस्थापक, दोन्ही बंधू जाधव सर, त्याचबरोबर खूप चांगल्या पद्धतीने सूत्रसंचालन करतायत अशा भोसले सर गणेश कॉम्प्युटरचे, त्याचबरोबर उद्योजक आता ज्यांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं आणि सर्वच पालकवर्ग ज्यांना आपल्या पाल्याची भविष्याची खूप चिंता आहे, त्यामुळे ते आज आवर्जून कार्यक्रमाला उपस्थित आहेत की काहीतरी ह्या कार्यक्रमातून, मार्गदर्शनातून, अनुभवातून आपल्या मुलांना भविष्याच्या काही वाटा असतील किंवा भविष्याच्या काही संधी असतील त्या समजतील. आणि तुम्ही सगळे छोटे मित्रमैत्रिणी, पहिल्यांदाच आलो आहे कार्यक्रमाला, म्हणजे खूप ठिकाणी यावर्षी 10वी 12वीच्या नेहरू संभ्रमला जाता आलं. दरवर्षी मी 10वीच्या मुलांना विशेष डिसेंबर जानेवारीमध्ये करिअर मार्गदर्शन या विषयावरती शाळेत जाऊन लेक्चर देतो. सरांनी माझा थोडक्यात परिचय करून दिला. मी या पाटील सरांचा माझा एक थोडक्यात तुम्हाला परिचय करून देतो. सर्वप्रथम पाटील सर जे कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत, तर ते जसं मगाशी त्यांनी सांगितलं की जाधव सर त्यांचे गुरु आहेत, तसे माझेही गुरु पाटील सर आहेत. मागील 22 वर्षापासून पाटील सर सोमेश्वर नगरमध्ये रश्मी क्लासेस हे त्यांचे क्लासेस चालवत आहेत. स्वतः ते इंजिनियर आहेत आणि स्वतःचा त्यांनी भाचा प्रशांत होळकर जो बारामतीचा पहिला IPS ऑफिसर आहे तो सरांनी घडवला. तर सर्वप्रथम सरांसाठी टाळ्या वाजवा. सरांकडे मी 2007 साली 10वी 8, 9, 12वी पर्यंत होतो. सरांचा स्वतःचा गणित विषय, सर स्वतः रिव्होल्युशन सायन्स अकॅडमी मागील 5 वर्षापासून 11वी 12वी सायन्स हे इन्स्टिट्यूट चालवत आहेत. तिथंही ते मॅथ्स विषय शिकवतात.
आणि सरांनी मग आम्ही दोघं पण या कार्यक्रमाला आज उपस्थित राहिलो. सरांच्या खूप फोर्स होता की तुम्ही दोघांनी थोडं मुलांना मार्गदर्शन करावं. तसा माझा सर्व कामाचा एरिया म्हणा किंवा मी काम करतोय मागील 10 वर्षापासून स्पर्धा परीक्षेच्या मुलांसाठी. 2016ला विवेकानंद अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र हे सुरू केलं होतं, जे बारामती तालुक्यातील पहिलं होतं. त्याच्या आधी तालुक्यामध्ये ग्रामीण भागात असं स्पर्धा परीक्षेसाठी कोण काम करत नव्हतं. तर आता जवळपास 350 ते 400 विद्यार्थी आता माझ्याकडे शिकतायत, जे पोलीस भरतीचे आहेत. जवळपास 250 विद्यार्थी आहेत, MPSCचे काही विद्यार्थी आहेत. आणि मागील 10 वर्षात असंख्य विद्यार्थी स्पर्धा परीक्षेतून चांगल्या ठिकाणी पोहोचले. दरवर्षी पोलीस भरतीतून एक 50-55 मुलं पोलीस शिपाई पदावर जातात, MPSCतून चांगले निकाल लागतात. तर हे ज्यावेळेस करत होतो, हे काम चालू होतं, हा प्रवास चालू होता, त्यावेळेस एक अशी गोष्ट जाणवली की आपल्या ग्रामीण भागात तुम्ही जे छोटी मुलं आहे आता माझ्यासमोर बसलाय की यांच्यात खूप पोटेन्शियल आहे, खूप क्षमता आहे. ही क्षमता ओळखणं खूप गरजेचं असतं ह्या वयात. ज्यावेळेस इथं बसलेले सगळे पालक वर्ग आहेत, त्यांना पण आठवत असेल आपण ज्यावेळेस 8वीत होतो, 10वीत होतो, 12वीत होतो, त्यावेळेस असेच मार्गदर्शन असं काही नसायचं. म्हणजे 8वी झाली की 9वी, 9वी झाली की 10वी, हा 10वी नंतर मग बोर्ड परीक्षा, 12वी, असं काही ट्रॅक ठरलेला नव्हता. तर मला वाटतं आता पालक पहिलीपासूनच विद्यार्थ्याचं भविष्य फ्युचर ठरवायला लागलेत की आता ह्याच्यात गणितात कल आहे की मग याला इंग्लिश मिडियमलाच गेलं पाहिजे. तर एक असं आधीच ठरलेलं आहे सगळं पालकांचं. तर मला वाटतं हे खूप मोठी स्पर्धा वाढत चालली पालकांच्या दृष्टीने पण, विद्यार्थ्याच्यात पण ती पाहिली जाते की एवढेच मार्क्स मिळवले पाहिजेत तरच तुझं चांगलं करिअर होईल. 10वीला जर 90% मार्क्स पडले, 12वीला एवढे पडले तर तू चांगल्या ठिकाणी पोहोचतील. मला वाटतं इथं बसलेले सगळेच पालक, मीही आणि व्यासपीठावर सगळेच बसलेले, तर आपल्या इथं बसलेल्या प्रत्येकाचीच गुणवत्ता मार्कांवर ठरलेली नाही. प्रत्येकाच्यात काहीतरी युनिक क्वालिटी असते, प्रत्येकाच्यात काहीतरी वेगळेपण असतं. ते ओळखून मला वाटतं पालकांनी मुलाच्या करिअरबद्दल विचार केला पाहिजे. का तर सध्या भारतात असंख्य करिअर आहेत. फक्त इंजिनियर आणि डॉक्टर ही जी आपल्यावर बिंबवणारी करिअर आहे, जी आजूबाजूला पण पाहतो. आता नुकतंच तुम्हाला 12वी सायन्सच्या परीक्षेबद्दल सांगतो. 17.5 लाख मुलं ह्या वर्षी 12वी बोर्डची परीक्षा देत आहेत, जे पेपरला पण तो आकडा आला होता. ज्याच्यामध्ये सायन्सची मुलं 8 लाख आहेत, आर्ट्सची मुलं 3,80,000 आहेत आणि कॉमर्सची 3,60,000 आहेत. आर्ट्स आणि कॉमर्स मिळून पण सायन्स एवढी मुलं होत नाहीत. याचा अर्थ बऱ्यापैकी सगळा कल हा सायन्सकडे वाढत चाललेला आहे. म्हणजे 10वी नंतर 11वी 12वी सायन्स करण्याकडे जास्त विद्यार्थ्यांचा कल आहे, ज्या की आधी 5 वर्षापूर्वी कोरोनाच्या आधी आर्ट्स आणि कॉमर्सला त्या मानाने खूप चांगली विद्यार्थी संख्या असायची. वेळ बदलते, काळ बदलतोय, सर्व टेक्नॉलॉजी बदलते. आता AIचा जमाना आलाय, ChatGPT आलेली, सर्व काही गोष्टी टेक्नॉलॉजीत बदलत आहेत. त्यामुळे प्रत्येक पालकाला असं वाटतं की आपला विद्यार्थी हा टेक्नॉलॉजी बरोबर बदलत्या काळानुसार घडला पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं की सायन्स फील्ड अशी आहे की ज्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. मुलांनी ते सायन्स साईडला गेले की त्या शिकल्या पाहिजेत. तर सगळ्याच विद्यार्थ्यांना हे जमतील किंवा जमत असतील, प्रत्येकाची बुद्धिमत्ता वेगळी असते. ज्यावेळेस नंबर निघतात त्यावेळेस पहिले 3 क्रमांक निघतात, त्यांना 90%, कोणाला 92%, काही मुलं 70% वाचतील, काही मुलं 80% वाचतील. तर असं काही नसतं की 70-80% वाल्या मुलाला बुद्धिमत्ता नसते. मी माझ्या क्षेत्रातलं सांगेन तर MPSC आणि UPSC मध्ये आतापर्यंतच्या इतिहासात जर मागील 10, 15, 20 वर्षाचा इतिहास पाहिला तर त्या इतिहासात ॲव्हरेज मुलंच हे चांगले अधिकारी घडलेले आहेत, जी मुलं ॲव्हरेज होती. तर प्रत्येकाची बुद्धिमत्ता ओळखून मुलांनी पुढच्या करिअरकडे त्यांना पालकांनी प्रोत्साहित केलं पाहिजे. हा माझा पहिला मुद्दा आजच्या ह्याच्यातला. दुसरी गोष्ट, जे तुम्हाला आयुष्यात हे जे मार्गदर्शक लाभतात प्रत्येक टप्प्यावरती, सर्व मुलांनी काळजीपूर्वक ऐका. पूर्ण तुमच्या आयुष्यात सगळ्यात मोठा तुमचा मार्गदर्शक तुमचे आई वडील असतात. बाकीचे नंतर भेटतात, शाळेतला शिक्षक, पुढं कॉलेजचा शिक्षक, पुढं आणि असंख्य लोक वाटेवरती तुम्हाला भेटतील. सगळ्यात पहिला आणि सगळ्यात तुमच्या जवळचा मार्गदर्शक कोण असेल तर तुमचे आई वडील. हे का तर एकमेव असा मार्गदर्शक किंवा एकमेव असा तुमच्या जवळचा व्यक्ती असतो की जो तुमच्या प्रत्येक निर्णयाला सपोर्ट करत असतो, की तुम्ही जे म्हणाल ते सपोर्ट करत असतात. कोणताही स्वार्थ त्या आई वडिलांचा नसतो तुमच्या बाबतीत, की तू जर मोठा झाला, मोठ्या कंपनीत गेला, अधिकारी झाला तर माझ्यासाठी हे कर ते कर, अशी कोणता स्वार्थ त्याचा नसतो. त्यानंतर दुसरा मार्गदर्शक असतो तुमचे गुरु, जे की मी आता पाहिलं की 1990 सालापासून क्लासेस हे चालू आहेत. म्हणजे माझा तर जन्म पण नव्हता त्यावेळेस. म्हणजे मला वाटतं खूप मोठी अखंड परंपरा आहे जाधव क्लासेसची, की
इतक्या वर्षापासून निरेमध्ये हे काम चालू आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. इतक्या वर्ष एखाद्या गोष्टी काम चालणं, त्याच्यावर विश्वास ठेवणं ही पण खूप मोठी गोष्ट आहे. आता कितीतरी गोष्टींचे ब्रँड तयार होतात, नाव तयार होतं आणि कालांतराने ते त्या हळूहळू त्याचं कमी कमी होत जातं. पण मला वाटतं त्यांनी ते राखलंय. गेले 35 वर्ष झालं हे खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. आणि हा जो निरोप समारंभ तुमच्यासाठी आयोजित केलाय खूप चांगल्या पद्धतीने, की मुलांना एक आठवण राहावी. मला वाटतं हा निरोप समारंभ म्हणण्यापेक्षा शुभेच्छा समारंभ आहे. तुम्ही परत त्यांना भेटणार आहे वेगवेगळ्या वाटेवरती, वेगवेगळ्या क्षणाला तुम्ही भेटणार आहे. 10वीचा रिझल्ट लागेल, तुम्ही मोठे व्हाल, 12वी होईल, अजून पुढे जाल, तर निश्चित तुम्ही परत क्लासेसला येणार आहे. तुम्हीही एखादा कार्यक्रमाला गेस्ट म्हणून असाल तर त्या शिक्षकांची, जो तुमच्या आयुष्यातला दुसरा महत्वाचा मार्गदर्शक आहे ते तुमचे गुरु, तर ह्या सगळ्या लोकांचं तुमच्या प्रती फक्त एकच आहे मागणं, जे गुरुदक्षिणा म्हणतो आपण, आई वडिलांची असेल किंवा गुरुची असेल, ती एकच असते की तुम्ही आयुष्यात मोठं झालं पाहिजे, तुम्ही तुमच्या पायावरती उभं राहायला पाहिजे. बस याच्या पलीकडे त्यांची काही जास्त अपेक्षा नसते की तू हे कर ते कर माझ्यासाठी ते कर. गुरुंची पण तेच असते अपेक्षा. तर मुलांना ते कळणं खूप गरजेचं आहे. जसं मी मगाशी सांगितलं, आजचा जमाना हा टेक्नॉलॉजीचा आहे. कुठलीही इन्स्टंट गोष्ट माहिती नसेल तर तुम्ही ChatGPTला तुम्ही टाकली की त्याचं उत्तर मिळतं. AI हा नवीनच आता प्रकार इंजिनिअरिंग मध्ये आलेला आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, की ज्याच्यातून आता इंजिनिअरिंग अजून फास्ट होणार आहे. म्हणजे पहिले 10 लोक लागायचे, आता एकच लोक काम करणार आहे. म्हणजे इतकं जर हा टेक्नॉलॉजीचं प्रमाण वाढत असेल तर मला वाटतं भविष्यात बेरोजगारी पण खूप वाढणार आहे. म्हणजे पहिली 10च लोक लागायची एका काम करायला, ती आता एकच व्यक्ती करू शकते. तर भारताची लोकसंख्या बघता, महाराष्ट्राची लोकसंख्या बघता आणि उपलब्ध संधी बघता तुमच्यासाठी खूप मोठी स्पर्धा भविष्यात आहे सगळ्या गोष्टींची. मी मगाशी 12वीचा फक्त आकडा सांगितला किती मुलं परीक्षा देणार आहेत. तर तिथून पुढच्या ज्या वाटा आहेत 12वी नंतरच्या, तुम्ही आता 10वीलाच आहात, त्याच्यावर पण बोलीन मी की हा मनात प्रश्न प्रत्येक पालकाचा असेल, प्रत्येक विद्यार्थ्याचा असेल की 10वी नंतर काय, हे सगळ्यांच्या मनातला पहिला प्रश्नचिन्ह असेल. काही जणांचं ठरलं पण असेल की चला 10वी नंतर मी या ठिकाणी जाणार आहे, डिप्लोमा करणार आहे किंवा 11वी 12वीला इथं जाणार आहे, तिथं जाणार आहे. तर कुठेही तुम्ही गेला, बऱ्यापैकी 2च फील्ड तुम्हाला 10वी नंतर असतात, एक म्हणजे डिप्लोमा किंवा 11वी. याच्या पलीकडे वेगळं काय तुम्हाला निवडायला भेटणार नाही आणि नाहीये पण काय वेगळं काय निवडण्यासारखं. तर डिप्लोमाला जी मुलं जातात त्यांना इंजिनिअरिंग करावंच लागतं, त्याशिवाय त्या डिप्लोमाला तेवढी व्हॅल्यू राहत नाही करिअरमध्ये. त्यामुळे डिग्री पण 3 वर्षाची, डिप्लोमा पण 3 वर्षाचा. त्यामुळे मॅक्झिमम मुलं 11वी 12वी सायन्सचा कल किंवा सायन्सची फील्ड निवडतात. त्याच्यात पण मुलांचं कन्फ्युजन असतं, पालकांचं कन्फ्युजन असतं की मॅथमॅटिक्स निवडावं का बायोलॉजी निवडावं. म्हणजे ह्या मुलांनी मेडिकल फील्डकडे जावं का इंजिनिअरिंगकडे जावं. मग मेडिकलकडे जास्त स्कोप आहे, मग बायोलॉजी निवडायला हवा. इंजिनिअरिंग करायचं म्हणून मॅथ्स निवडायला हवा. पण बऱ्यापैकी मुलांचा कल लक्षात घेता किंवा मुलांची IQ EQ टेस्ट जर चेक केली, जर मुलाला मॅथमॅटिक्स आवडतच नसेल तर त्या फील्डकडे जाण्यात काही अर्थच नाही. ही सिंपल गोष्ट आहे, लॉजिकल, की हे पहिल्यापासूनच 10वी पर्यंत ह्या मुलीला किंवा मुलाला मॅथमॅटिक्स आवडतच नाही, मार्क्सच येत नाही, तर आपण तिकडे पाठवण्यात काय अर्थच नाही. बळच इंजिनिअरिंग हे गळ्यात घालण्यात काय अर्थ नाही. मग आपण बायोलॉजीकडे वळतो. तर हे जे काही महत्वाचे टप्पे आहेत तुमच्या 11वी 12वीचे विषय निवडी संदर्भात, त्याच्यात खूप मोठं कन्फ्युजन असतं, तर ते पहिलं दूर करा. आणि सगळ्यात महत्वाचं तुमचं करिअर हे 12वी नंतर होणार आहे. तुमचं जे काय म्हणतात करिअर महत्वाचं आहे, 10वीचा महत्वाचा टर्निंग पॉईंट आहे, तर मला वाटतं 12वी नंतर तुम्हाला वाटा निवडायच्या, जे आपण म्हणतो तुमच्या करिअरच्या भविष्याच्या वाटा. भरपूर पुस्तकं आहेत, करिअर वाटा किंवा करिअर निवडताना हे पुस्तक वाचा किंवा हा व्हिडिओ बघा, ह्याच्यातून कळेल तुम्हाला कुठली साईड निवडावी. तर मला वाटतं त्याच्यातून नाही समजणार तुम्हाला कोणती साईड निवडावी. तुम्ही तुमचं आत्मपरीक्षण करा, तुमचं आत्मपरीक्षण करा. त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही की तुम्ही कुठल्या फील्डमध्ये चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकताय. आणि मला वाटतं खूप मोठा इंजिनियर होणं किंवा खूप मोठा अधिकारी होणं किंवा खूप मोठा उद्योजक होणं हे करिअर नाहीये. ते एक आयुष्य जगण्याचा एक भाग आहे, रोल आहे. एक चांगला माणूस बनणं हा सगळ्यात मोठं करिअर आहे असं मला वैयक्तिक वाटतं. आणि जोपर्यंत ते बनत नाही तुम्ही, जर रोज टीव्हीला पेपरला भरपूर आपण बघत असतो, भरपूर अधिकारी करप्शन मध्ये सापडतात, कित्येक उद्योजक किती मोठे घोटाळे करतात, कित्येक लोक मोठे पॉलिटिशियन हे वेगवेगळ्या प्रकरणात सापडतात. मग आपण त्यांना जर आपले आयडॉल मानत असू किंवा हे मोठं करिअर मानत असू तर मला वाटतं हे चुकीचं आहे. मग असे असंख्य लोक आहेत की जे कुठल्या शाळेत गेलेले नाही, काही शिकलेले नाहीये,
पण आज पण जग त्यांना मानतं, देश त्यांना मानतो. अशा असंख्य लोक आहेत. तुमच्या पुस्तकात पण असतील अशी लोक की ज्यांच्यावर पुस्तकं आहेत. तर मला वाटतं चांगला माणूस बनणं ही सगळ्यात मोठं करिअर. का तर आजची मुलं आम्ही बघतो, शाळेतली म्हणतो, कॉलेजची बघतो आम्ही. माझ्याकडे तर बऱ्यापैकी कॉलेज झालेली मुलं येतात, 18 वर्ष पूर्ण झाले किंवा कॉलेज झालेली. तर मुलांच्या नम्रता हा भाग अजिबात नाहीये. म्हणजे आई वडिलांचं ऐकणं किंवा शिक्षकांचं ऐकणं किंवा बोलणं. आपण ज्यावेळेस शाळेत होतो त्यावेळेस वडील नुसते घरात आले तरी भीतीचं वातावरण व्हायचं. आत्ताचा तो काळ राहिलेला नाहीये. तर मला वाटतं जोपर्यंत विद्यार्थी जोपर्यंत काही बनत नाही तोपर्यंत त्यांनी त्याच्यात नम्रता हा गुण असणं गरजेचं आहे. नम्रता म्हणजे काय? ऐकणं, पुढच्या व्यक्तीचं ऐकणं, समजावून घेणं. कारण पुढच्या जो कोण व्यक्ती तुम्हाला सांगत असतो तो तुमच्या भल्याचं, तुमच्या चांगल्याचं किंवा तुम्ही काहीतरी चांगलं करावं हेच सांगत असतो. पण आजची मुलं ठीक आहे सांगतायत, एवढं काय तेव्हा मला काय त्याचा फायदा किंवा मला काय होणार आहे त्याच्यात, ह्या मानसिकतेतनं मुलं ते पुढच्याला रिॲक्ट करत असतात. आता तुमचं ते वय नाहीये जे मी गोष्टी बोलतोय त्या तुम्हाला समजणे इतक्या, पण हळूहळू त्या पुढच्या टप्प्यावरती तुम्हाला ते समजणार आहे. दुसरा महत्वपूर्ण मगाशी जो मी विषय सांगत होतो की कोणता 10वी नंतर कोणतं फील्ड निवडावं किंवा ते कसं निवडावं. तर मला वाटतं 11वीलाच प्रवेश बऱ्यापैकी पालकांनी विद्यार्थ्यांचा घ्यावा. त्यातली त्यात आता हे स्पर्धेचं युग आहे, त्यामुळे तुम्हाला JEE, नीट, CET विदाऊट एंट्रन्स एक्झाम तुम्हाला कोणत्याही शाखेत प्रवेश मिळत नाही. इव्हन आता 11वीचा प्रवेश पण ऑनलाईन केलाय. पहिलं तरी 11वीच्या प्रवेशाला डायरेक्ट शाळेत कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन मिळायचं, आता ते पण ऑनलाईन केले. त्याला पण टक्केवारी, त्याचं पण मेरिट लागतंय. आणि आता जर एवढी स्पर्धा असेल की एक सीट मिळवण्यासाठी 100 विद्यार्थी असतील तर मला वाटतं तुमची गुणवत्ता पण आता बघितली जाते. त्यामुळे तुम्हाला तो अभ्यास करणं पण गरजेचं आहे. विदाऊट अभ्यास, विदाऊट तुम्ही म्हणजे क्लासमध्ये जाऊन विदाऊट परीक्षेचं आता ऍडमिशन मिळणार नाही. तुम्हाला सगळ्या ठिकाणी परीक्षा आहे. आणि 12वी नंतर तर डायरेक्ट ऍडमिशन कुठंच नाहीये. 12वी नंतर प्रत्येक फील्डला CET एक्झाम आहे. प्रत्येक, तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट करा, तुम्ही इंटिरियर डिझायनिंग करा, तुम्ही आर्किटेक्चर करा, तुम्ही इंजिनियर, फार्मसी, ऍग्रिकल्चरला जावा, तुम्ही कोणते CET दरवर्षी 21 एक्झाम घेतो, JEE एक्झाम घेतो, नीट एक्झाम घेतो. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी एंट्रन्स एक्झाम आहे जिथं तुमचं ऍप्टिट्यूड टेस्ट केलं जातं. त्यामुळे मला वाटतं स्पर्धेच्या युगात तुम्ही थोडं स्वतःकडं एक करिअरच्या अनुषंगाने लक्ष दिलं पाहिजे. ही महत्वाची वर्ष आहेत, मान्य मला. 11वी 12वी महत्वाचा टप्पा असतो. 10वी झाली, 20 फेब्रुवारीला तुमची परीक्षा सुरू होते. परीक्षा संपली की काही सुट्टी असतात तुम्हाला, काही दिवस 2-3 महिने आपण रिलॅक्स होतो, मामाच्या गावाला जातो, फिरायला जातो. आणि त्याच्यानंतर आपल्याला असं वाटतं की चला आता 11वीला प्रवेश घ्यायचा. तर मला वाटतं की 2-3 महिने विचार करायला आहेत, कोणत्या फील्डला जावं आपण, कोणती साईड निवडावी, माझ्यासाठी कोणती साईड चांगली, मी काय पुढे जाऊन चांगलं करू शकतो. आणि मला वाटतं आपल्या परिसरात आता सगळे शैक्षणिक संकुल खूप चांगल्या पद्धतीने काम करतायत. खूप चांगल्या संस्था आहेत की जिथं तुम्हाला सगळं चांगलं शिक्षण, मार्गदर्शन मिळू शकतं. तर मला वाटतं विद्यार्थ्यांनी या सगळ्या लोकांचा चांगल्या पद्धतीने फायदा घ्यावा. ज्या मुलांना पुढे स्पर्धा परीक्षेत करिअर करायचंय, म्हणजे मी माझ्या विषयावरती थोडं बोलतो, ज्या मुलांना UPSC करायची आहे, MPSC करायची आहे, बँकिंग एक्झाम द्यायच्यात, रेल्वे एक्झाम द्यायच्या, स्टाफ सिलेक्शनच्या एक्झाम द्यायच्यात, पोलीस, आर्मी, असंख्य सरकारी सेवेत जाण्यासाठी भरपूर एक्झाम आहेत. त्या एक्झामची ज्या मुलांना 10वी झाल्या तयारी करायची आहे की 10वी झाल्या त्याला पोलीससाठी तयारी करायची, आर्मीसाठी, NDAची तयारी करायची, तर त्या मुलांनी अवश्य मला भेटा. त्याबद्दल तुम्हाला सविस्तर मार्गदर्शन करेल. का तर तो विषय मोठा आहे. तुम्हाला ज्या तुमच्या काय त्याच्यात प्रॉब्लेम असतील, तुमचे काय प्रश्न असतील तर निश्चित ते मला विचारा. आणि तुम्हाला येणाऱ्या 10वीच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. आता वेळ खूप गेलेला आहे. हा असा टाइम आहे की ह्या टायमिंगमध्ये माणूस ऐकण्याची क्षमता थोडी कमी झालेली असते. त्याचं कारण असं आहे की दिवसभर झालेल्या गोष्टी असतात. आणि हा जो माझा विषय करिअर मार्गदर्शन हा थोडा जड विषय, तो जरापैकी सकाळच्या मॉर्निंग सेशनमध्ये तुम्ही जरा ऐकून घेऊ शकता. आणि कधी इथून पुढं मार्गदर्शन लागलं, पाटील सर आहे, मी आहे आणि अजून सगळे लोक तुम्हाला इथं आहेत, तर ते निश्चित तुम्हाला तुमच्या पुढच्या भविष्यात कायम मार्गदर्शक म्हणून भूमिका चांगल्या पद्धतीने बजावतील. पुन्हा एकदा मी कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत, ज्यांनी इथं तुमच्याशी बोलण्याची संधी दिली, मला भारी वाटलं आज इथं येऊन. तर अचानकच मला समजलं की आज असा कार्यक्रम आहे आणि तुमच्याशी बोलू. आणि पुन्हा एकदा मी सरांना धन्यवाद देतो. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा तुमच्या येणाऱ्या पुढच्या परीक्षेसाठी, वाटचालीसाठी. धन्यवाद. धन्यवाद सावंत सर. आपलं खूप मोलाचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभलं. आत्ताच आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले
श्री पंडित चव्हाण ज्यांचं मत्स्यपालनामध्ये नाव आहे. तर 10वीतील अक्षरे या विद्यार्थ्यांनी मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. आजच्या 10वीच्या निरोप समारंभाच्या आपणा 10वीतील सर्व विद्यार्थ्यांना एक पालक म्हणून मनापासून शुभेच्छा. आणि तुम्हापेक्षा मी मुलांच्या पालकांना एक विनंती करेन की आपल्या मुलाकडून अवास्तव अपेक्षा न ठेवता जी त्यांची कॅपॅसिटी आहे, जी त्यांची लेवल आहे, त्याच लेवलच्या मार्काची अपेक्षा करा. विनाकारण त्यांच्यावरती 100-200 किलोचा पैसा देऊ नका. अन्यथा मुलांचं बालपण ऑलरेडी करपलेलं आहे, ते अजून करपत जाईल. थोडंसं आपल्या अपेक्षांना आवर घालून मुलांच्या इच्छेचा आदर करून त्यांना मनापासून अभ्यासाला तयार करून त्यांच्याकडून तयारी करून घ्या. कुठलाही धाक धपटशा किंवा कुठल्याही प्रेशर देऊन त्यांच्याकडून त्यांना अभ्यासाला बसून त्यांच्याकडून काही करून घेण्याचा प्रयत्न करू नका. अदरवाईज खूप काही ऐकायला मिळतं. दुर्दैवानं ते आपल्या कोणाच्या बाबतीतही घडू नये एवढेच सगळ्या पालकांना विनंती. आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून शुभेच्छा. धन्यवाद. नाव तन्वी धुमाळ, मी इयत्ता 10वीची विद्यार्थिनी. आज निरोप समारंभ. खरं तर 10वीच्या वर्षात आम्ही सरांना खूप त्रास दिला, मुलांनी मुलींनी खूप त्रास दिला. पण हे सगळं सोडून आम्ही नक्कीच सरांच्या शब्दाला मान देऊ. आणि माझा शब्द आहे की सरांची जशी परंपरा आहे 100% निकालाची, ती आम्ही नक्कीच पुढे चालू. आणि ह्या वर्षीचा निकाल नक्कीच चांगला येईल. या ठिकाणी 2 कार्यक्रम पार पडत आहेत. जाधव टॅलेंट सर्च व स्कॉलरशिप एक्झाम झाली होती, त्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी होणार आहे. आणि त्याचप्रमाणे 10वीतील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ. ज्ञान मिळवणं हे व्यक्तिमत्व घडवण्याचं पहिलं पाऊल असतं. ज्ञान मिळवणं हे व्यक्तिमत्व घडवण्याचं पहिलं पाऊल असतं. अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करणं म्हणजे समाजाच्या उज्ज्वल भविष्यात हातभार लावणं असतं. तर आपण आता इयत्ता 4थी ते 5वी कुमारी स्वराली शरद लकडे हिला विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. स्वराली शरद लकडे हे 4थी ते 5वी या गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. त्यानंतर मी नावं घेतलं, त्यांनी पटापटा पालक सोबत असतील तर पालकांनी सोबत आलं तरी चालेल. द्वितीय क्रमांक आहे द्वी सागर पालखे. यासोबत पालक असतील तर पालकांनी आलं तरी चालेल. यासोबत द्वितीय क्रमांक द्वी सागर पालखे. यानंतर तयार झाला कुमारी चिन्मयी नितीन जाधव, द्वितीय क्रमांक. पालक असतील कोणीतरी आले तरी चालेल. पालक नाही नाही पण चिन्मयी नितीन जाधव, द्वितीय क्रमांक. यानंतर कुमारी राजलक्ष्मी लक्ष्मण नेवसे, तृतीय क्रमांक. हिला विनंती करतो. तृतीय क्रमांक राजलक्ष्मी लक्ष्मण नेवसे. सर्वांनी टाळ्यांच्या स्वागत करायचं. त्यानंतर 6वी ते 8वी इयत्ता 6वी ते 8वी गट ह्याच्यामध्ये प्रथम क्रमांक आहे कुमारी सारा सौरभ शाह. खाली बोल. सारा सौरभ शाह. सारा सौरभ शाह 6वी ते 8वी गटामध्ये प्रथम क्रमांक. यानंतर तयार झाला कुमारी सिद्धी महेश जेले, द्वितीय क्रमांक. सिद्धी महेश जेले. धन्यवाद धन्यवाद. अपूर्वा दादा सुखारात. अपूर्वा दादा सुखारात आहे. या. त्यानंतर तयार झाला अर्णवी पंकज रणनवरे.
थांबा नवीन बाळा 1 मिनिट. पहिलं अपूर्वा होईल. हां त्यानंतर नवीन पंकज टर्नावर. त्यानंतर स्वराज सचिन कुंदेकर. थांबता स्वराज सचिन कुंदेकर. रणवऱ्या घ्या. हां कुंदेकर चला. त्यानंतर जय किरण गायकवाड. फक्त तयार राहा, फोटो काढत असताना मध्ये जाऊ नका. जय किरण गायकवाड आहे का? ओम दिलीप तगडे या. ओम दिलीप तगडे. त्यानंतर तयार राहा ओम धनंजय नेवसे. आहे का ओम धनंजय नेवसे? बा ओम येत का? ओम नंतर रणवीर शशिकांत बनसोडे. रणवीर आहे का? इथे येईल का? रणवीर नंतर आहे प्रतीक गोविंद बनकर. प्रतीक गोविंद बनकर आहे का कोण? त्यानंतर अर्पित राजे संभाजी ठोंबरे. अर्पित अर्पित राजेनंतर मयूर कुशल शेट्टी. मयूर पुढं खाली मयूर नंतर आर्या किरण गायकवाड. आर्या किरण गायकवाड. त्याच्यानंतर काजल रणजित आगवणे. काजल रणजित आगवणे या सर्वांतर या गायत्री शशिकांत मोरे. काजल नंतर गायत्री शशिकांत मोरे. पहिलं काजलचं होईल, काजल नंतर गायत्री. काजल आगवणे. हां काजल आगवणे. त्यानंतर गायत्री मोरे. गायत्री मोरे आहे. त्यानंतर शिवरुद्र मानमोडे. शिवरुद्र मानमोडे. त्याच्यानंतर मानसी हेमंत काशीद. हां शिवरुद्र मानमोडे. त्यानंतर मानसी हेमंत काशीद. सुनीलाप्पा चव्हाण यांना विनंती करतो की आपण विद्यार्थ्यांना सन्मानित करावं. मानसी हेमंत काशीद झाले. संजना ननावरे. संजना ननावरे ऐका चला पटपट चला. त्यानंतर गायत्री योगेश गुले. गायत्री योगेश गुले. त्यानंतर तयार राहा शिवनंदिनी दीपक राऊत. शिवनंदिनी तयार आहे. त्यानंतर इनया आसिफ बागवान. इनया. शिवनंदिनी राऊत ना. शिवनंदिनी राऊत. त्यानंतर इनया आसिफ बागवान. इनया तयार आहे ना. त्यानंतर सह्याद्री सचिन धुमाल. हां इनया. विनयानंतर सह्याद्री सचिन धुमाल. सह्याद्री. त्यानंतर या साहेब या. सह्याद्री सचिन धुमाल झाल्यानंतर अथर्व आनंद धुमाल. अथर्व आनंद धुमाल. त्यानंतर आहे सार्थक सुनील बारोकर. गेल्यानंतर आहे का आहे सार्थक. सार्थक कोणाचं झालंय बघा. त्यानंतर सार्थक बारोकर. त्यानंतर शिवराज सचिन आदरराव आहे का. शिवराज आहे का. शिवराज. शिवराज. त्यानंतर स्वराज महेश काकडे. स्वराज. स्वराज नाही हा. त्यानंतर 5वी ते 7वी
संस्कृती बारोकर, संस्कृती सुनील बारोकर यांचा सन्मान श्रीकांत देवगर्ग आहेत. संस्कृती बारोकर, चला पटकन. त्यानंतर पुष्कर अजित निंबाळकर, तयार राहा. पुष्कर का? हा. त्यानंतर आर्या किरण साळुंके, चला आर्या आली का? आर्यानंतर राजवी रमेश पोकळे, आर्या किरण साळुंके झाल्यानंतर राजवी रमेश पोकळे. त्याच्यानंतर मयुरेश तात्याबा जाधव, तयार राहा. मयुरेश आहे का? चल मयुरेश. त्यानंतर अथर्व प्रमोद खंडाळे, अथर्व आलाय? अथर्व प्रमोद खंडाळे नाही, पुढे अथर्व का? श्रेयश अनुप लकडे, श्रेयश अनुप लकडे. त्यानंतर दीप्ती आगम, दीप्ती रत्नाकर आगम. दीप्तीनंतर तयार राहा धनश्री संतोष साळुंके, दीप्तीनंतर तयार राहा धनश्री संतोष साळुंके. धनश्री आली ना? धनश्री नाही का? सोनाली आनंद, सोनाली आनंद आहे. विराग गणेश साळुंके. इरफान तन्वीर सय्यद, इरफान तन्वीर सय्यद. त्यानंतर मोहिनी गायकवाड, इरफान तन्वीर सय्यद. त्यानंतर मोहिनी गायकवाड तयार राहा. त्यानंतर आराध्या राजेंद्र चव्हाण, तयार राहा. आराध्या आहे का? मोहिनी गायकवाड, आराध्या चव्हाण. त्यानंतर आराध्या चव्हाण. त्याच्यानंतर आर्यन वैभव धुमाळ, तयार राहा. आर्यन आले? त्याच्यानंतर त्यानंतर संज्ञा नामदेव रणनवरे. यानंतर संज्ञानंतर तयार राहा दुर्वा पंकज रणनवरे. मी महिला पालकांना विनंती करतो, या मॅडम या, यांनी तुमच्या हाती सन्मान केला. या दोघी पण या. हां वीरा निलेश शाह, दुर्वा रणनवरे. सर आणि सर मॅडम विरा निलेश शाह तयार आहे का? 8वी ते 10वी गट सुरू झाला. विरा निलेश शाह. त्यानंतर श्रद्धा अजित निंबाळकर, श्रद्धा अजित निंबाळकर, श्रद्धा अजित निंबाळकर. त्यानंतर सर्वदा शरद रणनवरे. चला पुढच्या महिला पालक या लगेच. सर्वदा शरद रणनवरे. त्याच्यानंतर आहे आर्या राजेंद्र जगताप. लगेच पुढील कॅन्डिडेट तयार झालं लगेच. आर्या राजेंद्र जगताप. त्याच्यानंतर सिद्धेश रवींद्र मोहिते. आर्यानंतर आहे सिद्धेश रवींद्र मोहिते. तर दुसऱ्या महिला पालक या. सिद्धेश रवींद्र मोहिते. त्यानंतर हर्षवर्धन आलाय. त्यानंतर साक्षी राजेंद्र आदरराव, साक्षी राजेंद्र आदरराव.
साक्षी एक मिनिट हां. हर्षवर्धन पहिले पुढे या जरा. हर्षवर्धन हां. त्यानंतर साक्षी राजेंद्र आदरगाव. त्याच्यानंतर हेमांगी संतोष कुंभार. हेमांगी संतोष कुंभार. राहुल शिंदे आपण हे पुढे यावं सन्मानित करण्यासाठी. त्यानंतर आदिती अरुण जगताप या साळुंके मॅडम या. अन्यना राजेंद्र जगताप. शेवट येतो शेवट शेवट. अन्यना आदिती या. हां आदिती अन्य आदिती आदिती अरुण जगताप. हां आदिती ना. जरा इकडे ना प्रेमला जरा. त्यानंतर अन्यना राजेंद्र जगताप आहे. त्याच्यानंतर अथर्व राजेंद्र ठोबरे. झालं ओके डन डन. अथर्व राजेंद्र ठोंबरे. अथर्व एक मिनिट. त्याच्यानंतर निधीने तयार राहायचे. निधी आपल्याकडे तयार राहा फक्त. तर अथर्व नंतर निधीने तयार राहायचं. अथर्व हां अथर्व राजेंद्र ठोंबरे. त्यानंतर निधी अनुप लकडे. निधी अनुप लकडे आली. त्यानंतर गौरी अनिल देवकर. गौरी अनिल देवकर. गौरी आहे. गौरी एक मिनिट हां. गौरी हर्षल नितीन माने. यानंतर हर्षल नितीन माने. हर्षल नितीन माने या. सरदार रमेश पालके. सरदार रमेश पालके आणि श्रावणी सागर गायकवाड. बरोबर आहे ते समोर. श्रद्धा पालके ना. श्रावणी गायकवाड. त्यानंतर मीनाक्षी अजित बनसोडे. मीनाक्षी या या पालक प्रतिनिधी या कोणतरी या. मीनाक्षी मीनाक्षी अजित बनसोडे. त्यानंतर नंदिनी सचिन पवार. सुशील गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी बोललेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करावं. या सुशील गायकवाड. नंदिनी सचिन पवार. नंदिनी सचिन पवार. नंदिनी सचिन पवार. त्यानंतर अनुराधा नन्नावरे. अनुराधा नन्नावरे. यानंतर ईश्वरी दत्तात्रय रान्ने. ईश्वरी आली. ईश्वरी रान्ने. त्यानंतर आरोही सुनील धुमाळ. आरोही आरोही सुनील धुमाळ. इकरा तन्वीर सय्यद. इकरा आली. इकरा तन्वीर सय्यद. ईश्वरी ईश्वरी रान्ने आली का. ईश्वरी रान्ने. ईश्वरी या. इकरा तन्वीर सय्यद आहे का. अच्छा श्रावणी प्रवीण साळुंके. श्रावणी श्रावण. साक्षी बनसोडे. साक्षी बनसोडे आली. साक्षी बनसोडे. यानंतर राज बडबडे.
त्यांचं हार्दिक अभिनंदन. आता सर्वांनी 5 मिनिटं फक्त शांत राहा. राज लिहिले ना, राज राज बरोबर. आदरणीय जाधव सर, त्यांचे भाऊ, गणेश कॉम्प्युटरचे सर आणि पालकवर्ग आणि गुणी विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनो, खरं तर शिक्षणाच्या अगोदर महत्त्वाचा असतो तो संस्कार. संस्कार असल्याशिवाय तुम्ही शिक्षण घेऊन सुद्धा फायदा होत नाही. संस्कार इतका महत्त्वाचा आहे हा गुण. संस्कारी राहणं म्हणजे काय की समाजामध्ये आपण वावरताना आपल्या आईवडिलांची मान किंवा स्वतःची मान झुकली जाऊ नये असं वर्तन करणं म्हणजे संस्कार. संस्कारामध्ये शिक्षकांचा जसा हात असतो तसा आईवडिलांचा सुद्धा असतो. संस्कारामध्ये एखादा मुलगा मुलगी टॉपर आहे, तिला 95-96% आहेत आणि तिच्या हातून गैरवर्तन झालं, तिला मार्क पडले, पण तिच्या आईवडिलांची मान खाली होती. तर मला सुद्धा मुलगी आहे, मुलगा आहे, मी सुद्धा व्यवस्थित विचार करून बोलतो, पण इथून पुढं पिढी बिघडलेली आहे. त्या पिढीत बिघडताना आपण कसं सुसंस्कृत राहू आणि कसं यश मिळवू ह्याच्याकडे सगळ्यात जास्त लक्ष द्यावं. मुलांनी जसं द्यावं तसं पालकांनी सुद्धा द्यावं. कारण की झालंय कसं, आता तुम्ही 10वीच्या टप्प्यातून पुढच्या रंगीबेरंगी जीवनात तुम्ही पदार्पण करत आहात. म्हणजे 11वी-12वीला जात आहात. 11वी-12वीला तुम्ही तिथं गेल्यानंतर तुम्हाला खरोखरच जे हायस्कूलचं जीवन होतं त्याच्यापेक्षा तिथं तुम्हाला वेगळं जीवन बघायला मिळणार. मग त्या जीवनामध्ये आपण ज्यावेळी कष्ट करतो त्यावेळीच आपल्याला मार्क मिळतात आणि मार्कावरच पुढचं जीवन आपलं सगळं अवलंबून असतं. आता माझं एक वाक्य मी एक आवर्जून असं सांगेन की आपण जे आयुष्यभर जगतो त्या जगलेल्या आयुष्यामध्ये आपण खूप कष्ट करतो, पण ज्यावेळी आपण कष्ट करतो त्यावेळी विद्यार्थी दशेतलं कष्ट सगळ्यात महत्त्वाचं असतं. आपण विद्यार्थी दशेत किती शिक्षण घेतो? 7 ते 8 वर्ष. आणि बघितलं तर 10वीच्या नंतरचा पुढचा टप्पा 11वी-12वी आणि पुढचं जर UPSC MPSC करायचे असतील तर पुढचे 3 वर्ष, म्हणजे 7-8 वर्ष अभ्यास करायचा. 7-8 वर्ष जर तुम्ही कष्ट केलं तर आयुष्यभर मजा, आणि जर 7-8 वर्ष मजा केली तर आयुष्यभर जगण्यासाठी अतिशय कष्ट करावं लागतं. तुम्ही तुमच्या आईवडिलांचं बघताय की सगळे कसे कष्ट करतात, तुम्हाला फी देतात, तुम्हाला पाहिजे नको ते बघतात, पेन नको असेल पेन देतात, वही पाहिजे असेल वही देतात, पण आपल्या हातून ज्या चुका होऊ नये त्या जायला नाही पाहिजे. मी का असं सांगेन मुलींना सुद्धा मुलांना सांगा, आता तुम्ही ज्यावेळी वेगळ्या टप्प्यात तुम्ही जाल त्यावेळी फक्त एक मनाला प्रश्न असा विचारा की मी जे पुढचं पाऊल टाकणार आहे किंवा जी कृती करणार आहे ती माझ्या आईवडिलांना आवडेल का? तुमच्या अंतर्मनाला प्रश्न विचारायचा. जर त्या अंतर्मनानं तुम्हाला सांगितलं की तुम्ही करणारी कृती ही योग्य आहे तर बिनधास्त करायची. तुमच्या अंतर्मनानं जर सांगितलं की ही कृती करायची नाही तर खरंच कृती करू नका.
कारण की माझा स्वतःचा भाचा IPS आहे. IPS म्हणजे जिल्हा पोलीस प्रमुख, की जिथं ह्या सोमेश्वरच्या साध्या शाळेत शिकला. कारण की आपण बघतो कलेक्टर असो, SP असो, ती सगळी शहरातलीच मुलं आहे. बघा आश्चर्य आहे, विचार करा तुम्ही रेकॉर्ड सुद्धा बघा गव्हर्नमेंटचं, सगळी शहरातली मुलं आहेत. मग असा एखादाच मुलगा घडतो, त्याचं घडलेलं मी स्वतः डोळ्यानं बघितलेलं आयुष्य, कारण तो माझ्या अंगाखाद्यावर खेळलेला आहे. मग तेच मी तुम्हाला वाक्य सांगतोय की बाळानो, आपलं जे काम असतं ते काम, वडिलांचं काम आणि तुमचं काम काय आहे? अभ्यास करणं आणि त्याच्यात रिझल्टमध्ये मार्क पाडणं. कारण आता फक्त दुनिया काय बघते? तुमचे मार्कच बघते, त्याच्यानुसार तुमची वाट चालवते. मार्क जास्त असले तुम्ही मोठ्या पोस्टवर जाणार, मार्क कमी असले तुम्ही छोट्या पोस्टवर जाणार. मोठ्या पोस्टवर गेला की तुम्हाला मोठ्या 4 चाकीतून फिरता येणार. तुम्ही छोटं कष्ट केलं, आता तुम्हाला मजा वाटते, आई वडील देतात, मजा करायची, आई वडील ओरडतात, बाळा अभ्यास कर, पुस्तक हातात घे. आणि नेमकं ह्या वयात कळत नाही. ज्याला कळतं तो उद्याचा कलेक्टर SP असतो. एवढंच फक्त लक्षात ठेवा. म्हणून जे मजा करा, आई वडिलांचा आदर करा, शिक्षकांचा आदर करा. आणि शिक्षक त्यातलं मी जर कौतुक करेल तर जाधव सर आणि त्यांचे भाऊ, खरंच मी खूप वर्ष बघतोय त्यांचं काम. जाता येता सुद्धा मी बघत असतो, त्यांचं नाव ऐकत असतो. अशी माणसं मिळणं खरंच नशीब असतं. कारण त्यांचा एक मोलाचा शब्द, ते मार्गदर्शन इतकं महत्त्वाचं असतं की त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्याचं जीवन बदलत असतं. तर त्याच्याविषयी मी एक सांगेन म्हणजे संस्कार. आणि दुसरी गोष्ट अशी असेल की सगळ्यात महत्त्वाचं, मी एक उदाहरण छोटंसं देतो. मी माझी बहीण इथं यवतच्या इथं राहते. तिथं गेल्यानंतर एक 12वी झालेली मुलगी माझ्याकडे आली, शेजारची. तिला मी विचारलं, बाळा तू काय करते आता? तर ती म्हणली, सर मी नीट झाले. तर तिला मी विचारलं, नीट परीक्षा दिली, किती मार्क पडले? तर 632 मार्क. अरे म्हणले एवढी कशी काय? मागच्या वर्षीची गोष्ट. तुझ्या याच्यात तर रहस्य काय आहे नेमकं? म्हटलं. तिनं एकच फक्त वाक्य सांगितलं, बाळानो सर म्हटली मी मोबाईलच वापरला आहे 2 वर्ष. आश्चर्य की नाही बघा? म्हणजे यशाचं रहस्य कुठं लपलंय? नेमकं मोबाईलमध्ये. आणि तुम्ही तुमच्या मनाला प्रश्न विचारा, बाळानो तुम्ही मोबाईल किती वापरता? पालकांना सुद्धा माझी नम्र विनंती असेल, असं सांगू इच्छिन मी की मुलं काय करतात, संध्याकाळी आपण झोपल्यानंतर सुद्धा मुलं मला मोबाईल पाहिजे म्हणून बघत बसतात. मी माझ्या सख्या पुतण्याला सुद्धा पकडले. वही अशी असते आणि त्याच्या आत मोबाईल असतो. ॲक्च्युली तो तोटा तुमचा असतो. पालक झोपून जातात, पण त्याचा तोटा तुम्हाला कधी होतो? तुम्ही मोठं झाल्यावर नोकऱ्यासाठी वनवन फिरता, पैशाची गरज असते, मग ते मिळत नाही, तुमची परत ती पिढी वाढते, सगळे प्रश्न निर्माण होतात. आणि ते प्रश्न कुठं थांबतात? तुमच्या हातात असलेलं पुस्तक ते सगळे प्रश्न थांबवतं. नसेल तर प्रश्न तो इतका गंभीर होतो की ते तुमच्या आई वडिलांना जाऊन विचारा की 1 रुपया कोण कोणाला देत नाही आणि ते कष्टाने ते मुलं आई वडील कमवतात आणि त्या मुलांना जे नको काही ते देतात, सगळं कष्ट विसरतात आणि मुलांच्या पाठीवरून हात फिरवतात. ते का फिरवतात? तर तुम्ही अभ्यास करावा एवढंच फक्त. आणि महत्त्वाचं असं की मोबाईलला तेवढा तुम्ही हात लावू नका, कारण यशाचं रहस्य नेमकं मोबाईलमध्येच लपलेलं आहे. मोबाईल अजिबात देऊ नका आणि त्यांना मारू पण नका. त्यांना गोंधळून हात त्यांच्या अंगावर फिरून त्यांचा जेवढा मोबाईल कमी करता येईल तेवढा मोबाईल बाळांनो त्यांचा कमी करा. बाळांनो तुम्ही सुद्धा पण करा की आता मी नवीन टप्प्यात वाटचाल करतोय, मी मोबाईल वापरणार नाही. एवढं जरी केलं तरी तो तुमचा निकाल निश्चितच तुमच्या वाट्याला येईल. आणि शेवटचं मी जाता जाता असं सांगेन की आपली ग्रामीण भागातली सुद्धा मुलं हुशार असतात. आता ह्याच्यातलं सावंत सरांनी आमच्या सांगितलं की 10वी नंतरच्या वाटा 2च, एक तर डिप्लोमा नाहीतर सायन्स. सायन्स नंतर जाणं सगळ्यात योग्य, कारण मी स्वतः इकडे चालवतोय सोमेश्वरमध्ये गेली 5 वर्ष, गेली 23 वर्ष मी तिथं शिकवतोय. तर त्याच्यातून मी एक शिकलोय की मुलांनी डिप्लोमाकडे न जाता 11वी-12वी सायन्स करावी, कारण 11वी-12वी सायन्स नंतर मार्ग खूप आहे. सायन्स केल्यानंतर तुम्हाला इंजिनिअरिंगला जायचं असलं तरी तुम्ही जाऊ शकता आणि तुम्हाला ते इतकी इंजिनिअरिंग कॉलेज आहेत की तुम्ही तिथं ॲडमिशन तुम्हाला मिळू शकतं. पण डिप्लोमाला गेला तर फक्त आणि फक्त डिप्लोमा झाल्यानंतर फक्त 1.5% जागा शिल्लक आहे डिग्रीसाठी. मग डिप्लोमा करून मुलं फसतात.
डिप्लोमा तुम्हाला 90-95% मार्क पडले की GPP एक गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे डिप्लोमाचं, तिथं तुम्हाला ॲडमिशन मिळतं. पण त्या ॲडमिशनचा फायदा तेवढाच लिमिटेड राहतो आणि नंतर 11वी-12वीला साध्या कॉलेजला ॲडमिशन मिळतं. का? त्याचं उत्तर 93 ते 94% डिप्लोमाच्या लास्ट इयरला मार्क मिळाल्याशिवाय त्या 1.5% विद्यार्थी बसतच नाही. मग ह्याच्यावरती इलाज काय? तर 11वी-12वी सायन्स करणं. पण 11वी-12वी सायन्समध्ये काय कायला भीती वाटते की सर तिथं CET आहे, JEE आहे, नीट आहे. त्याचं काय? तर ते खरंच मार्ग खूप सोपा आहे. जर तुम्ही 10वीच्या शेवटच्या ज्यावेळी परीक्षा संपते, परीक्षा संपल्यानंतर एक ब्रिज कोर्स असतो की ब्रिज कोर्स म्हणजे त्याच्यात 11वी-12वीचं सगळं बेसिक सांगितलं जातं. त्याच्यात सगळं बेसिक तिथं सांगितलं जातं. त्याच्यामुळे ज्यावेळी 11वी सुरू होते त्यावेळी तुम्हाला त्या मुलाला बाकीच्या इतर विद्यार्थ्यांना तुमचा मुलगा ऐकत नाही. तर हे जे आहे हे पण तुम्हाला मी ह्या 10वीच्या विद्यार्थ्यांना मी आणि पालकांना सांगू इच्छिन की विद्यार्थ्यांचा एक 2-3 महिने जो असतो 10वी झाल्यानंतरचा वेळ वाया जातो आणि ती मुलं 2-3 महिन्यात पूर्ण अभ्यास विसरलेली असतात. तर तो अभ्यास विसरला की पुढचं लिंक पूर्ण कधीच लागत नाही. म्हणूनच मी सांगितलं की शहरातलीच मुलं त्यांचंच नंबर, त्यांचेच कॉलेज, त्यांनाच सगळं आणि आपल्याला काहीच नाही. त्याचं उत्तर हेच आहे की ती लोक 8वीपासून झटतात. 8वीपासून 9वीपासून 10वीत तेच 11वीला 12वीला आपोआप त्यांना ॲडमिशन मिळतात. किमान आता तरी आपण जागं होऊया. 10वीची परीक्षा झाल्यानंतर एक ब्रिज कोर्स असतो की ज्यामध्ये सगळं शिकवलं जातं 11वी-12वीचं बेसिक. आणि ते जर तुम्ही जॉईन केलं तर खूप छान. तर तुम्ही कुठेही जॉईन करा. आमचं सुद्धा आहे ते ब्रिज कोर्स, माझी सुद्धा अकॅडमी चालू आहे. रिव्होल्युशन सायन्स अकॅडमी सोमेश्वर नगर, जाधव सरांना माहीत आहे. तर ते जर तुम्ही लावलं, बाहेर जर बघितलं तर त्याची एक 20,000, 25,000, 30,000 फी आहे त्या 2 महिन्याची. पण आम्ही आमच्याकडे मुलं यावीत, आम्ही कोण आहोत, आम्ही काय शिकवतो, मुलं कशी घडतात, ह्याच्यासाठी आमच्याकडे पालकांनी यावं म्हणून अत्यल्प फी म्हणजे 1,000 रुपयामध्येच आम्ही ठेवलेली आहे ती ब्रिज कोर्स. तर तुम्ही तो खरोखर मी तळतळीनं सांगेन की बाळांनो तुम्हाला ॲडमिशन कुठंही घ्या, पण 10वी नंतरचा अमूल्य वेळ अजिबात वाया घालवू नका. नाहीतर ती शहरातलीच मुलं पुढं जातील आणि आपण मागेच राहू. कारण ससा कासवाची तुम्हाला गोष्ट माहीत आहे. ससा त्यावेळी हरला होता कारण ससा रस्त्यात झोपला, कासव जिंकलं हे सगळ्यांना माहीत आहे. पण बाळांनो पुढची गोष्ट थोडीशी मी सांगतो. ज्यावेळी ससा मोठा होतो त्याला नातवंड होतात, तशी कासवाला पण नातवंड होतात. कासव ससा आले पुढे एकमेकाच्या. कासव म्हटलं तशाला, अरे तुझ्या आजोबांना आम्ही हरवलंय. तर ससा म्हटला आता लावा शर्यत. चालतंय म्हटला. सर्वात शर्यत तर शर्यत ठरली. शर्यत दुसऱ्या दिवशी ससा आला, कासव आले, बाउंड्री ठरली. इथून पळत जायचं जंगलाच्या बाहेर, तिथं जाऊन जो पहिला येईल तो नंबर त्याचा. बघा दुनिया कशी असते. कासव म्हटलं ठीक आहे चालेल मला. शर्यत सुरू होते. कासव राहतं मागं, ससा खूप पळत जातो. तिथं रेष असते, त्या रेषेच्या तिथं अगोदरच कासव रस्त्यावर त्या बाउंड्रीवर उभं असतं. परत पण कासवच जिंकतं. का? कारण कासवाकडं डोकं होतं आणि कासवाला जुळा भाव असतो. ससा ज्यावेळी जंगलातनं पूल सुटला ती कासव म्हणलं बस वर झपळ. तिनं चालवलं डोकं, भावाला म्हणा जाऊन थांब तिथं, जिंकला. सांगायचं तात्पर्य एवढं बाळानो, ही स्पर्धा शहरी आणि ग्रामीण मध्ये खरंच आहे. शहरातल्या मुलाला मिळतं, ग्रामीण भागातले मिळत नाही. मला एकच सांगायचं आहे, आपल्यात सुद्धा ग्रामीण भागातल्या मुलांच्यात गुण असतात, पण ते गुण हे खरोखरच ते पुढं दाखवावे लागतात आणि तिथं आपण कमी पडतो आणि तिथं शहरातली मुले आपल्या पुढं जातात. त्याच्यामुळं तिथून पुढं तुमचं जे वेगळं जीवन सुरू होईल त्या जीवनामध्ये आम्ही नक्कीच सहकार्य करू. तुम्ही आमच्याकडे एकदा जाऊन बघून कसं वाटतंय बघा आणि त्यानुसार निर्णय घ्या. पुढील वाटचालीसाठी 10वीच्या तुम्हाला शुभेच्छा. आणि अजून महत्त्वाचं, मी 10वी सुद्धा शिकवतो, तर मी तुम्हाला असं सांगेन की थोडक्यात जाधव सरांनी तुम्हाला सांगितलं असेल, पण तरीसुद्धा आता मी सांगतो. सरांनी सांगितलं की 12वीला मुलं एवढी बसलेत, 10वीला सुद्धा बसलेत 15-16 लाख विद्यार्थी. मग ते गव्हर्नमेंटवर, त्या शिक्षण समितीवर एवढा लोड आहे. त्यांच्या ज्या उत्तरपत्रिका आहेत, उत्तरपत्रिका, त्या उत्तरपत्रिकेमध्ये कधी कधी होल पडलेले असतात. कधी कधी तुम्ही बघा पुस्तकातली पानं दुमडून आत टाकलेली असतात एक्स्ट्रा झालेली. तर ते एक्स्ट्रा झालेली पानं आहेत का, त्यात रेषा पॅरलल आहेत का, तो ॲन्सर शीट खराब आहे का,
ते पहिल्यांदा उत्तरपत्रिका टेबलवर पडल्यानंतर ती अवश्य तुम्ही चेक करा पहिल्यांदा. नाहीतर तुम्ही तशीच लिहिली, सुरुवात केली आणि नेमकं 3रं पेज खराब आहे तुमचं. तुम्ही शिक्षकांना, सुपरवायझरला, ब्लॉक कंडक्टरला विचारलं, सर मला बदलून द्या, तुम्हाला बदलून मिळत नाही आणि तिथं तुमचं बॅड इम्प्रेशन तिथं सुरू होतं आणि तो तपासणारा पेपरला माहीत नाही तुम्ही किती हुशार आहात. तुमची हुशारी त्याला फक्त त्या अक्षरातून तुमच्या टाकटीमधून कळते. आपण जे वर्षभर कष्ट करतो त्या फक्त 3 तासाचंच कष्ट जग बघतो. त्याच्यासाठी तुम्ही किती अभ्यास करता त्याच्यापेक्षा तुम्ही त्या 3 तासामध्ये तुमचं किती उतरवता ज्ञान ते महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला मी सल्ला देईन की ॲन्सर शीट पहिल्यांदा चेक करा आणि भाषा विषयाच्या पेपरला जास्त वाचनात पडू नका. कारण प्रत्येक तज्ज्ञ सांगतो की बाळानो पेपर वाचा, पण भाषा विषयाचा पेपर कधीच कव्हर होत नाही. तो वाचण्याच्या ऐवजी पहिला प्रश्न डायरेक्ट घ्या आणि डायरेक्ट लिहायला सुरुवात करा. त्याच्या अगोदर थोडंसं ज्यावेळी उत्तरपत्रिका मिळेल तुमच्या टेबलवरती असेल त्यावेळी त्याला व्यवस्थित आका. आखल्यानंतर प्रश्नपत्रिका टेबलवर पडली, स्टॉप. कारण रेषा महत्वाच्या नाही, महत्वाचं काय आहे लिखाण. आणि भाषा विषयाचा मला दरवर्षीचा अनुभव असा आहे की नक्कीच मुलं, हुशार मुलं सुद्धा पेपर ठेवून येतात आणि रडायला लागतं. आईवडिलांना दुःख होतं आणि ते न भरणारं दुःख, न संपणारं दुःख पहिल्याच पेपरला वाटे आलं की पुढच्या पेपरवर त्याचा इफेक्ट होतो. त्याच्यामुळे माझा बाळानो पहिला सल्ला तुम्हाला असा असेल की उत्तरपत्रिका ज्यावेळी ॲन्सर शीट टेबलवर पडेल त्यावेळी आका, क्वेश्चन पेपर पडलं की ते स्टॉप करा आणि लगेच इकडं तिकडं न बघता डायरेक्ट इंग्लिशला सुरुवात करा. त्यावेळी तुम्हाला यश हे 100% मिळणार आहे, त्याशिवाय यश मिळणार नाही. मला जाधव सरांनी बोलवलं, बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे मी खरंच मनपूर्वक आभार. आणि तुम्हाला पुन्हा एकदा 10वीच्या परीक्षा शुभेच्छा. तुम्ही चांगला पेपर लिहाल अशी आशा व्यक्त करतो आणि माझं मार्गदर्शन थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आत्ताच उपस्थित राहिलेले आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून वेळात वेळ काढून उपस्थित राहिलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पाटील सर, त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले गणेश सावंत सर, त्याचप्रमाणे सुनील अप्पा चव्हाण, राहुलजी मोरे, विलास दायगोडे, मस्के सर, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचे पालक सुशीलजी गायकवाड, राहुल शिंदे असतील, त्याचप्रमाणे मंडप सर्व्हिसचे किरण साळुंके असतील, विद्यार्थी पालक, माता पालक, त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाला खरं तर शोभा आली. तुम्हाला मला वाटते 3ची वेळ दिली होती आणि आत्ताचा 5:15 वाजता आहेत. तर तुम्ही 2-2.25 तास खूप शांततेत हा कार्यक्रम ऐकलात. त्याबद्दल जाधव क्लासेसच्या वतीनं आपणा सर्वांचंच, विद्यार्थी आपणा सर्वांचंच खूप खूप मनपूर्वक आभार. आणि आयोजकांच्या वतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.